सो येस, अभिगावकरचं काहीतरी म्हणणं आहे ते ऐकून घ्या. फिरवायची अशी आणि ह्याच्यावर पाय ठेवून झोपायचं आणि त्या लोकांनी काय आपल्या कपाळावर बसायचं. ते कोणच नाही. सो येस गाईज, आणि हा आलाय झोपा काढायला. उठ त्याचा बड्डे आणि संध्याकाळचा हा झोपलाय. एवढे कपडे आणले तरी उठ. नो गाईज, मी असं नेहमी प्लॅन करते की आता ना मी एकटी मस्त फिरायला जाणार आणि सगळं करणार, आणि आमच्या घराबाहेर घोरपड होती. रिलॅक्स गाईज. तुम्हाला आमच्या दोघांकडे बघून असं वाटत असेल की आम्ही कराटे खेळायला चाललोय. तसं नाहीये, आमची आंघोळ झाली आताच. अमूर आहे. सांगू तुझ्या घरी, माझ्या बायकोला माहित आहे मला कोणाची भीती नाही. मला पाल बघून एकदम मी प्राण सोडेन. तो घोरपड म्हणजे पालीचे वडील घोरपड. ते बघून तर मला ते इमॅजिन करून पण मला कसं तरी होतंय यार. नानू असं का होतंय, मला ते फिअर मनात बसलं. आता मी बाहेर जायला घाबरणार.